नावाचं शक्तीपीठ महामार्गातून 2029च्या निवडणुकीमध्ये 50,000 कोटी रुपये उभा करायचे आणि त्यासाठी हा सारा आटापीट चालू आहे. गरज नसलेला, आवश्यकता नसलेला आणि महाराष्ट्राच्या जनतेवर 1,00,000 कोटी रुपयाचं कर्ज लादणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. केवळ यांना पुढच्या निवडणुकीमध्ये पैसा उपलब्ध व्हावा म्हणून महाराष्ट्राच्या जनतेनं का बळी पडावं? कारण हा साराच्या सारा, आज ते 1,00,000 कोटी म्हणतात, कदाचित तो 1,50,000 कोटी पर्यंत सुद्धा जाईल. हा सारा पैसा टोल रूपानं परत द्यायचा. यातला 1 रुपया सुद्धा सरकार तिजोरीतला खर्च करणार नाही. मग जनतेनं काय यांच्या 50,000 कोटीसाठी 1,50,000 कोटी रुपये जनतेनं का टोल रूपात भरावेत? हा साधा प्रश्न आहे. वास्तविक पाहता आम्ही कुठेही कायद्याचा भंग केलेला नव्हता. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढायचा इशारा दिलेला होता. त्या पद्धतीनं मुंबईमध्ये जवळपास 4,000 ते 5,000 शेतकरी कोकणातले जमलेले होते. परंतु या साऱ्या शेतकऱ्यांना आंदोलनस्थळी पोलिसांनी येऊनच दिलं नाही. कुणाला गिरगाव चौपाटीवर, कुणाला चर्चगेट स्टेशनवर, कुणाला CST स्टेशनवर, कुणाला कुलाबा आपलं याला गेटवे ऑफ इंडियाला, कारण बोटीतून काही रायगड जिल्ह्यातले शेतकरी आलेले होते, ताब्यात घेतलं आणि जवळजवळ 8-9 पोलीस स्टेशनमध्ये डांबून ठेवलेलं होतं. आणि जे गिरगाव चौपाटी जवळ आले त्यांना आझाद मैदान पोलीस स्टेशन त्या मैदानामध्ये नेलं. आम्ही सारे, मी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, भाई जगताप, माजी आमदार बाळ माने, महादेव जानकर, मराठी अभ्यास केंद्राचे डॉक्टर दीपक पवार, आम्ही शिवालयामध्ये बसलेलो होतो. आणि प्रवीण मुंडे आले आणि त्यांनी आम्हाला ताब्यात घेत असल्याचं सांगितलं. आम्ही त्यांना सांगितलं की इथून आंदोलन स्थळ जवळजवळ 2-2.5 किलोमीटर लांब आहे. आम्ही शिवालय मंत्रालयासमोर आहे. आम्ही अजून कार्यालयामध्ये चर्चा करत बसलेलो होतो. आम्ही काही रस्त्यावरही नाही आहे, त्यामुळे तुम्हाला ताब्यात घेता येणार नाही. ज्यावेळी आम्ही प्रत्यक्षात आंदोलन करू, आणि आंदोलन 4 वाजता होतं, ते 3 वाजता आलेले होते, तुम्हाला ताब्यात घेता येणार नाही असं त्यांना सांगितलं. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये जोर जबरदस्ती करून आधी बरोबरच्या सगळ्या कार्यकर्त्यांना धरपकड करायला सुरुवात केली. म्हणजे अगदी गुंडागर्दी करूनच धरपकड करायला सुरुवात केली. आणि मग त्याच्यामध्ये पोलिसांचा आणि आमचं वादावादी झाली आणि अक्षरशः फरफटत नेऊन आम्हाला पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं. पोलीस उपायुक्त प्रवीण मुंडे यांना मी एकच प्रश्न विचारला, आम्ही तर या आंदोलन केलेलं नाही आणि कोकणातल्या शेतकरी पहिल्यांदा काय आंदोलन करायला लागलाय, ते आंदोलन मोडण्याचा प्रयत्न तुम्ही करताय, ही काय बरोबर नाही आहे. तुम्हाला एवढीच मर्दुमुकी गाजवायची असेल, कायदा आणि सुव्यवस्थेची चाड एवढीच तुम्हाला जर असेल, तर आज ग्रामीण महाराष्ट्रासहित मुंबईमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी 15-16 वर्षाची पोरं अंमली पदार्थांच्या विळख्यामध्ये सापडलेले आहेत. खुलेआम ड्रग पेडलर फिरायला लागलेले आहेत. अंमली पदार्थांची वाटप शाळेमध्ये सुद्धा व्हायला लागलेलं आहे. नवी पिढी बर्बाद व्हायला आहे. तुम्ही अशीच धडक मोहीम घेऊन त्यांच्या मुसक्या आवडल्याचं कधी ऐकलं नाही. पोलिसांच्या बद्दल सर्वसामान्य माणसामध्ये जे काय आदराची भावना हवी ती कधीच निघून गेलेली आहे. आणि राज्यकर्त्यांच्या चमच्यासारखं तुम्ही वागू नका असं आम्ही त्यांना सांगितलं. परंतु दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यानुसार, कारण गृह खातं त्यांच्याकडेच आहे, जोर जबरदस्ती करून अक्षरशः फरफटत रायगडहून आलेल्या चित्रलेखा पाटील या जेवत होत्या, त्यांना जेवण सुद्धा पूर्ण करून दिलं नाही. तसंच अर्ध्या ताटावरून जबरदस्तीनं ताब्यात घेतलं. भाई जयंत पाटील हे बोटीनं गेटवे ऑफ इंडियाला उतरले. ते म्हणत होते की राजू शेट्टी तिथं शिवालयात आहेत, त्यांना मी भेटतो आणि मग काय ताब्यात घ्यायचं त्या. तरी सुद्धा गुंडागर्दी करून त्यांना ताब्यात घेतलं गेलं. विनायक राऊत आणि अरविंद सावंत हे याच्यामध्ये
आपलं गिरगाव चौपाटीला होते, त्यांना जबरदस्तीने घेऊन गेले. काय नेमकं चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? आणि अशा पद्धतीनं जनरल डायरनं सुद्धा शर्मेनं मान खाली घालावी, अशा पद्धतीचे पोलिस खाक्या आमच्यावर दाखवत असाल तर आम्ही देवेंद्र फडणवीसांना इशारा दिला की याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय निश्चितच राहणार नाहीत. आणि मी अजूनही मुख्यमंत्र्यांना सांगतो, 50 वर्षामध्ये कोकणातला आंबा उत्पादक शेतकरी पहिल्यांदा काहीतरी सरकारकडे मागायला लागला आहे. आणि त्याची चळवळ ही जर अशा पद्धतीने दडपून टाकण्याचा प्रयत्न केला तर कायम काय तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे, त्याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. तेवढंच देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं. तुमच्यात काय नैतिकता असेल? गेली जवळजवळ 12-13 वर्ष झाला ग्रह खाता तुमच्याकडे आहे. मग महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातली आमची शाळा कॉलेजची पोरं ड्रग्सच्या विळख्यामध्ये का सापडले? उडता पंजाब अशी अवस्था महाराष्ट्राची व्हायला लागलेली आहे. यासाठी तुम्ही काय करता तो गाजवलं? दुसऱ्याचे पक्ष फोडण्यापेक्षा, जोर जबरदस्ती करण्यापेक्षा या अंमली पदार्थांचं वाटप करणाऱ्या आणि त्याच्यामधून एक समांतर काळ्या पैशाची अर्थव्यवस्था उभा करणाऱ्या या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा. पण तुमची ती हिंमत नाही. कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल, परंतु हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही. गेल्या अनेक वर्षापासून आमचे मैत्रीचे संबंध आहेत. ठीक आहे, मार्ग वेगवेगळे असतील, परंतु मैत्री काय टिकून राहतेच, कायमचीच राहते. कुठल्या नाही, त्यांनी चौकशी केली की कशा पद्धतीने पोलिसांची वागणूक केली. आणि असंही त्यांनी सांगितलं की ही जी जबरदस्ती केलेली आहे पोलिसांनी, त्याबद्दल आम्ही आवाज उठवू. जेव्हा पावसाळी अधिवेशन असेल त्यावेळी अधिवेशनातही आवाज उठवू. त्याचबरोबर प्रहार पक्ष म्हणून आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं त्यांनी सांगितलं. आम्ही आता न्यायालयाकडे पण जाणार नाही, केंद्रातही जाणार नाही. आम्ही आता मैदानातच लढणार आहोत. आणि म्हणूनच मी खुलेआम सांगितलं, देवेंद्र फडणवीस याची किंमत तुम्हाला चुकती करावी लागेल. आजही तिकडेच चाललो. त्यानंतर आमदार रोहित पवारांनी सगळे पाठिंबा देतात. पण माढ्याचे राष्ट्रवादीचे जे आमदार आहेत त्यांनी शक्तीपीठ आल्यानंतर फटाके फोडले होते. मीच आणलाय, फडणवीसांनी माझं नाव विधानसभेत घेतलं असं अभिजित पाटील म्हणतात. असं आहे की 50,000 कोटी रुपये या शक्तीपीठ महामार्गातून काढले जाणार आहेत. त्यातला काहीतरी चुराडा तरी खुर्दा तरी आपल्या वाट्याला मिळेल म्हणून काही लोक त्याचं स्वागत करत असतील तर ते काही आश्चर्य वाटायचं कारण नाही. पण आम्ही ते होऊन देणार नाही. महाराष्ट्राला कर्जात लोटून देणार नाही. साखर उद्योगाच्या साखरेच्या निर्यातीवर जी काही बंदी घातलेली आहे त्या बंदीमुळे सगळ्यात मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. ती म्हणजे बाजारपेठ ही अफवेवर चालत असते. आता आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये काय फार चढे दर आहेत अशातला भाग नाही साखरेचा. त्यामुळे निर्यात बंदी नसती तरी काय फार मोठी साखर निर्यात झाली नसते. पण निर्यात बंदी घातली ही अफवा बाजारपेठेवर परिणाम करू शकते आणि त्यामुळे साखरेचे भाव पडू शकतात. साखरेचे भाव पडले तर मग नुकसान कारखानदारीचं पण आहे आणि शेतकऱ्यांचंही आहे. कारण कारखान्याकडे जर साखर विकून पैसे नाही आले तर शेतकऱ्याला तर कसं मिळणार? शेतकऱ्याची चळवळ मोडून काढायचं हाच सरकारचा उद्देश आहे. पण कदाचित हे एवढं सोपं नाही आहे. एखादा पक्ष फोडणं एवढं शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढणं सोपं नाही आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला ते लवकरच कळेल. पहिल्यापासूनच त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहेच आणि नेहमी त्यांच्या अनेक वेळा त्यांना भेटलेलो आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहेच आमचा. वारंवार त्यांना जे आंदोलन करावे लागते शेतकऱ्यांसाठी त्यांचे आंदोलन धोका सरकारकडून वाटते. या सरकारनं कुठलं आंदोलन नीट चालून दिलंय? नेहमी अशाच भानगडी करत असतं
आणि या सरकारच्या काळामध्ये आंदोलनामध्ये फूट पाडणं, मग ते 2017च शेतकऱ्याचं संपाचं आंदोलन असेल, त्यात आठवतं का तो जयाजी सूर्यवंशीला कशा पद्धतीनं फोडलं. त्याच्यानंतरची अनेक आंदोलनं असतील. मराठा आंदोलनामध्ये आणखी अनेक वेळा फूट पाडण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांच्या संघटना फोडल्या, स्वाभिमानी फोडली, सगळे पक्ष फोडले. फोडाफोडी करणे इंग्रज यांच्यापेक्षा बरे होते असे म्हणायची पाळी आली. जरांगेंना काही सल्ला द्याल आंदोलनात? त्यांनी योग्य पद्धतीने आंदोलन चालू ठेवावं.